So, okay, welcome students. So, in last lecture we have completed the two problems on the two questions on the Bohr's atomic model. की लास्ट लेक्चर मध्ये आपण बोहर्स ॲटॉमिक मॉडेल वरती की दोन वेगवेगळ्या प्रकारचे क्वेश्चन बघितले की ज्या क्वेश्चन मधून आपल्याला की एनर्जी ऑफ एन ऑर्बिटल्स ऑफ द ग्राउंड स्टेट किंवा एनर्जी ऑफ एन ऑर्बिटल्स ऑफ द हायर स्टेट की आपण वेगवेगळ्या ऑर्बिटलच्या एनर्जी लेवलनुसार आपण त्याच्या स्टेटनुसार आपण एनर्जी ऑफ एन ऑर्बिट ही कॅल्क्युलेट करू शकतो. ते एक पॉईंट बघितला होता. त्याच पद्धतीने आपण इन केस ऑफ अँग्युलर मोमेंटम ऑफ एन ऑर्बिट ऑर्बिटचं किंवा इलेक्ट्रॉनचं अँग्युलर मोमेंटम बघून आपण की त्याचं अँग्युलर मोमेंटम त्याच पद्धतीने एन ची व्हॅल्यू कशा प्रकारे फाइंड आउट करायची नंबर ऑफ एन ऑर्बिट ही क्वेश्चन आपण सॉल्व्ह केलं. त्याच क्वेश्चनमध्ये आपल्याला रेडियस ऑफ एन ऑर्बिट की रेडियस ऑफ एन ऑर्बिटचा हा सुद्धा फॉर्म्युला आपण कशा प्रकारे कॅल्क्युलेट करायचा आहे तो सुद्धा फॉर्म्युला म्हणजे अशा प्रकारचे दोन प्रॉब्लेम आपण लास्ट लेक्चरमध्ये कंप्लीट केले होते. ओके की याच्यानंतर आपल्याला आजच्या या लेक्चरमध्ये की काही बेसिक गोष्टी आपल्याला ॲटॉमिक स्ट्रक्चरच्या बाबतीत बघायच्या ते म्हणजे न्यूक्लियस. आता न्यूक्लियस विषयी आपल्याला बऱ्यापैकी नॉलेज आलेलं आहे. त्या न्यूक्लियस विषयी आपण की बहुतांश कन्सेप्ट आपण पाठीमागील लेक्चरमध्ये क्लिअर झालेला आहे की न्यूक्लियस इज एन सेंटर ऑफ एन ॲटम की ॲटमचा जो सेंटर आहे की त्या सेंटरला आपण न्यूक्लियस ऑफ एन ॲटम म्हणत असतो. इन विच प्रोटॉन्स अँड न्यूट्रॉन्स आर प्रेझेंट ॲट द न्यूक्लियस. ओके की प्रोटॉन्स आणखी अँड न्यूट्रॉन्स प्रोटॉन आणि न्यूट्रॉन हे दोन जे पार्टिकल्स आहेत हे दोन पार्टिकल न्यूक्लियसच्या सेंटरमध्ये किंवा इनसाइड द न्यूक्लियसमध्ये ते इंट्रोड्यूस असतात. ओके अँड दीज टू प्रोटॉन्स अँड न्यूट्रॉन्स आर कॉल्ड ॲज द न्यूक्लियॉन्स. आणि या दोन्हीला आपण काय म्हणतो की न्यूक्लियॉन्स असं म्हणत असतो. दिस इज नोन ॲज ए न्यूक्लियस. ओके so this is the protons and neutrons which is present at the nucleus or inside the nucleus, therefore it is known as a nucleus. आणि यालाच काय म्हणतो आपण न्यूक्लियस म्हणत असतो. ओके so in these protons and neutrons, protons having a positive charge and neutron is a neutral or chargeless. की प्रोटॉन हा पॉझिटिव्ह चार्ज दाखवतो आणि न्यूट्रॉन हा न्यूट्रल चार्जलेस आहे. so therefore overall charge of a nucleus will becomes a positive charge. आणि याच्यावरून आपण काय म्हणू शकणार आहे की न्यूक्लियस जो आहे तो न्यूक्लियसचा ओव्हरऑल चार्ज हा पॉझिटिव्ह चार्ज असा होणार. कारण का की न्यूक्लियस मध्ये फक्त प्रोटॉन्स आणि न्यूट्रॉन्स प्रेझेंट आहेत. त्याच्यापैकी प्रोटॉन्स हा पॉझिटिव्ह चार्ज दाखवतो न्यूट्रॉन हा न्यूट्रल आहे. सो देअरफॉर ओव्हरऑल चार्ज ऑफ ए न्यूक्लियस इट बिकम्स ए पॉझिटिव्ह चार्ज. आणि याच्यामुळे आपण न्यूक्लियस हा पॉझिटिव्ह चार्ज आहे असं म्हणू शकतो. ओके so the size or the radius of a nucleus in order to attain raised to -15 meter की 10 raised to -15 meter इतकी ही radius of a nucleus ची radius असू शकते. ओके so this is the definition about the nucleus. आणि definition कशा बाबतीत झाली न्यूक्लियसच्या बाबतीत झाली. in case of nucleus protons and neutrons are the inside the nucleus, protons having positive charge, neutrons having negative charge, therefore overall charge of this nucleus it becomes positive charge and radius of a nucleus it becomes again raised to -15 meter. Okay so this is the definition of nucleus. Another region की inside the nucleus atom मधला जो nucleus आहे त्या nucleus आपण बघितलं. but outside the nucleus which is region of एक्स्ट्रा न्यूक्लियर रिजन. पण न्यूक्लियस सोडून न्यूक्लियसच्या आउटसाइडला जो रिजन राहत असेल त्या रिजनला आपण एक्स्ट्रा न्यूक्लियर रिजन असं म्हणतो. ओके त्या एक्स्ट्रा न्यूक्लियर रिजन मध्ये काय असणार आहे इन द केस ऑफ एक्स्ट्रा न्यूक्लियर रिजन द इलेक्ट्रॉन्स which are revolving around its circular orbits and these orbits having a definite amount of energy and these orbits are known as stationary orbit. ओके अशा प्रकारचं बोहर ॲटॉमिक मॉडेलचं पहिलं पोस्टुलेट्स आपण लास्ट लेक्चर मध्ये बघितलं होतं. म्हणजे एक्स्ट्रा न्यूक्लियर रिजन म्हणजे काय द इलेक्ट्रॉन्स which are revolving around the nucleus की न्यूक्लियसच्या भोवती जो आउटसाइड पार्ट आहे त्या आउटसाइड पार्ट मध्ये इलेक्ट्रॉन्स हे त्याच्या कंटिन्युअस मोशन मध्ये सर्क्युलर ऑर्बिट्स मध्ये की ते राउंड होत असतात मूव्हिंग होत असतात. आणि अशा प्रकारचा जो पार्ट आहे त्या पार्टला आपण काय म्हणतो एक्स्ट्रा न्यूक्लियर रिजन. म्हणजे त्या ठिकाणी ऑर्बिट्स असणार आहेत आणि त्याच ऑर्बिट्स मध्ये इलेक्ट्रॉन्स हे कंटिन्युअसली मूव्हिंग होणार आहे. त्याचं ते कंटिन्युअसली ते फिरत राहणार. ओके आणि हेच ऑर्बिट्स बघितल्यानंतर आपण त्याच्यामध्ये शेल बघतो. एक म्हणजे एक्स्ट्रा न्यूक्लियर शेलच्यामध्ये के एल एम एन अशा प्रकारचे रिस्पेक्टिव्हली शेल आपण बघितले होते. and these having a number quantum number 1 2 3. ओके आणि त्याच्या शेल जो नंबर आहे तो आपण जो एनर्जी लेवल्स आहे त्या एनर्जी लेवल मध्ये आपण डिनोट करण्यासाठी 1 2 3 4 which is denoted designated as
KLMN त्याचं डेसिग्नेशन साठी आपण KLMN हा शेल साठी वापरत असतो. ओके. दी टोटल नंबर ऑफ इलेक्ट्रॉन इन शेल. आता कोणत्याही ॲटमचे जर आपण इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन लिहायचं असेल म्हणजे त्या ॲटम मध्ये किती नंबर ऑफ इलेक्ट्रॉन प्रेझेंट आहेत हे जर आपल्याला फाइंड आउट करायचे असेल तर त्याच्या शेलच्या नंबरवरून सुद्धा ते फाइंड आउट करू शकतो. कशावरून ठरवणार आहे आपण? दी मॅक्सिमम नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स present into the shell or accommodated into the shell is calculated by formula 2n square. की दिलेल्या शेल मध्ये मॅक्सिमम नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स किती असतात हे कॅल्क्युलेटेड करण्यासाठी हा 2n स्क्वेअर हा फॉर्म्युला आपण वापरत असतो. ओके. सो देयरफॉर 2n स्क्वेअर इज द फॉर्म्युला फॉर द कॅल्क्युलेशन ऑफ मॅक्सिमम नंबर ऑफ इलेक्ट्रॉन इन अ शेल. की शेल मध्ये मॅक्सिमम नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स कॅल्क्युलेट करायचे असतील तर आपण फॉर्म्युला कोणता वापरणार आहे? 2n स्क्वेअर. कारण का k ची व्हॅल्यू जर k शेल असेल तर त्या ठिकाणी n 1 असे घेणार आहे. l असेल तर n 2 असे घेतो आपण. m 3 घेणार आहे. n 4 घेणार. आणि याच्यानुसार ज्या शेल कशा वाढत जाणार आहे त्यानुसार त्या ठिकाणी नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स सुद्धा वाढत जाते. मॅक्सिमम नंबर ऑफ इलेक्ट्रॉन काउंट करत असताना तो फॉर्म्युला जो आहे तो फॉर्म्युला 2n स्क्वेअर म्हणजे n ची व्हॅल्यू वरून आपण ठरवणार. k जर असेल इन द केस ऑफ k शेल n 1 कारण ती न्यूक्लियस पासूनची सर्वात जवळची शेल आहे म्हणजे n 1 असणार. त्याच्यानंतर l आहे न्यूक्लियस पासूनची k नंतरची येणारी जी शेल आहे ती म्हणजे l शेल आहे. देयरफॉर n 2 की अशा पद्धतीने आपण ते रिस्पेक्टिव्हली त्याला ते नंबर देऊ शकतो. सो दिस इज द एक्स्ट्रा न्यूक्लियर रिजन की ज्या रिजन मध्ये इलेक्ट्रॉन्स हे रिव्हॉल्व होणार आहेत अशा प्रकारचा न्यूक्लियस भोवतीचा जो रिजन आहे त्या रिजनला आपण एक्स्ट्रा न्यूक्लियर रिजन असं म्हणत असतो. ओके. की याच्यामध्ये की आपण ज्या शेल बघितले त्या शेल मध्येच आपल्याला काही सबशेल्स असतात. काय असतात? सबशेल. ओके. इन द केस ऑफ फर्स्ट शेल असं म्हणू दी फर्स्ट शेल K contains only one subshell. काय असणार आहे? ओनली वन सबशेल. की फर्स्ट शेल हा के शेल आहे त्या के शेल मध्ये फक्त ओनली वन सबशेल आहे. दिस शेल इज नोन एज ए एस शेल. कोणती सबशेल असणार आहे? एस सबशेल असणार. ओके. म्हणजे कुठल्याही इलेक्ट्रॉनचा किंवा कोणत्याही ॲटमचा आउटर मोस्ट इलेक्ट्रॉन एस या सबशेल मध्ये असेल म्हणजे एस ऑर्बिटल मध्ये असेल तर त्या ऑर्बिटलला किंवा त्या एलिमेंटला आपण एस ब्लॉक एलिमेंट असं म्हणत असतो. की पिरियॉडिसिटी हा चॅप्टर बघत असताना की पिरियॉडिक टेबल मधला प्रत्येक एलिमेंट हा की चारही ब्लॉक मध्ये इंट्रोड्यूस केलेले आहे आणि तो प्रत्येक एलिमेंट हा त्या इलेक्ट्रॉन आउटर मोस्ट इलेक्ट्रॉन हा कोणत्या ऑर्बिटल मध्ये प्रेझेंट आहे याच्यानुसार आपण ते इंट्रोड्यूस केले होते. मी याच्यामुळे काय म्हणतो फर्स्ट शेल के कंटेन्स ओनली वन सबशेल. की जो फर्स्ट शेल के असं आहे ज्याला आपण डेसिग्नेशन दिलेलं आहे की त्याच्यामध्ये एकच सबशेल आहे ती म्हणजे कोणती असणार आहे? एस सबशेल असणार. ओके. सेकंड बुक द सेकंड शेल which L contains second शेल L contains two सबशेल. किती सबशेल असणार आहे? 2 सबशेल and these are having S and P. त्या ठिकाणी सबशेल कोणते असणार आहेत? S आणि P असणार. त्यानुसार the third shell which M shell which contains 3 subshell and these are known as SPD. कोणत्या सबशेल असणार आहेत? त्या SPD या 3 सबशेल असतील. याच्यानुसार सिमिलरली in the case of fourth shell which is known as a N shell which contains 4 subshell. These are named as S, P, D and F. की फोर्थ शेल मध्ये ज्या सबशेल असतात त्या सबशेलचा नंबर सुद्धा 4 असेल आणि त्या कोणत्या सबशेल आहेत बघा? S, P, D, F या 4 काय असणार आहेत? के सबशेल असणार. ओके. सो दीज आर द सबशेल्स which are present into this energy level. म्हणजे ज्या एनर्जी लेवल असते त्या एनर्जी लेवल मध्ये सबशेल्स असतात आणि या सबशेल्स म्हणजे फर्स्ट शेल मध्ये एस सबशेल म्हणजे त्या ठिकाणचा आउटर मोस्ट इलेक्ट्रॉन एस मध्ये असू शकतो. या ठिकाणी सेकंड शेल मध्ये एल या शेल मध्ये 2 सबशेल आहेत त्या ठिकाणी सबशेल एसपी आहेत. तसेच 3 च्या ठिकाणी एसपीडी आहेत आणि 4 च्या ठिकाणी फोर्थ शेल मध्ये एसपीडीएफ या टाइपचे शेल्स असतात किंवा या सबशेल्स असतील. ओके. सो दिस इज दी सबशेल्स प्रेझेंट इन दी मेन शेल आणि या सबशेल कशामध्ये असतात? मेन शेल मध्ये प्रेझेंट असतील.
आणखी एक डेफिनेशन आपल्याला बघायचे आहे. द नेक्स्ट डेफिनेशन इज द ऑर्बिटल. ऑर्बिटल कशाला म्हणतात? ओके, नेक्स्ट डेफिनेशन इज द ऑर्बिटल. कशाला म्हणतो ऑर्बिटल? द ऑर्बिटल इज द रीजन. ओके, द ऑर्बिटल इज द रीजन. की ऑर्बिटल म्हणजे की सर्क्युलर ऑर्बिट मध्ये इलेक्ट्रॉन्स हे रिव्हॉल्व होत असतात. म्हणजेच इलेक्ट्रॉन रिव्हॉल्व होण्यासाठी लागणारा जो रीजन आहे तो रीजन म्हणजे कोणता असणार आहे? तो ऑर्बिट्स असणार आहे. ओके, म्हणजे याच्यावर आपण डेफिनेशन काय म्हणू शकतो? द region in a three dimension, the region in a three dimension space, three-dimension space around the nucleus, where probability of finding the electron maximum. Finding the electron maximum म्हणजे न्यूक्लियस भोवतीचा अराउंड द न्यूक्लियस भोवतीचा अशा प्रकारचा थ्री डायमेन्शन रिजन की त्या रिजन मध्ये प्रोबॅबिलिटी ऑफ फाइंडिंग इलेक्ट्रॉन विल बी मॅक्सिमम. की ज्या ठिकाणी आपल्याला इलेक्ट्रॉन फाइंडिंग होण्याची प्रोबॅबिलिटी जी आहे, शक्यता जी आहे ती मॅक्सिमम असणार आहे. म्हणजे मोर नंबर ऑफ इलेक्ट्रॉन सर्क्युलेट होण्यासाठी जो रिजन आहे तो रिजन म्हणजे कोणता असणार आहे? ऑर्बिटल. ओके, तर ही याची काय झाली? सायंटिफिक डेफिनेशन ऑफ ऑर्बिटल. जर s ऑर्बिटल मध्ये बघितलं, द s ऑर्बिटल व्हिच कंटेन्स मॅक्सिमम 2 नंबर ऑफ इलेक्ट्रॉन. s ऑर्बिटल मध्ये s2 नंबर ऑफ इलेक्ट्रॉन असू शकतात. इन द केस ऑफ p ऑर्बिटल इट हॅविंग मॅक्सिमम 6 नंबर ऑफ इलेक्ट्रॉन बिकॉज दिस p ऑर्बिटल हॅविंग 3 सब ऑर्बिटल. कारण का p ऑर्बिटल मध्ये 3 सब ऑर्बिटल्स असतात आणि प्रत्येक ऑर्बिटल हा 2 इलेक्ट्रॉनच अकोमोडेट करू शकतो. त्याच्यामुळे p ऑर्बिटल मध्ये 3 सब ऑर्बिटल असल्यामुळे की या ठिकाणी टोटल नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स अकोमोडेट होण्याची जी व्हॅल्यू असेल किंवा जो नंबर असेल तो p 6 असणार. याच्यानुसार d ऑर्बिटल कॅन अकोमोडेट मॅक्सिमम नंबर ऑफ 10 इलेक्ट्रॉन्स. की d ऑर्बिटल हा मॅक्सिमम 10 इलेक्ट्रॉन्स अकोमोडेट करू शकतो. कारण का these d orbitals having 5d sub orbitals. कारण या d ऑर्बिटल मध्ये 5d सब ऑर्बिटल्स आहेत आणि 5d सब ऑर्बिटल्स असल्यामुळे या d ऑर्बिटल मध्ये मॅक्सिमम 10 इलेक्ट्रॉन्स ऑक्युपाय होऊ शकतात. इन द सिमिलर मॅनर in the case of f orbital, this f orbital can be accommodate only 14 electrons. f orbital हे 14 electrons accommodate करणार आहे because these f orbitals having 7 sub f orbitals. या ठिकाणी f ऑर्बिटल ची सब ऑर्बिटल ही 7 आहेत, त्याच्यामुळे 14 नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स हे या ऑर्बिटल्स मध्ये ऑक्युपाय होऊ शकतात. ओके, सो दिस इज द डेफिनेशन ऑफ ऑर्बिटल. ओके, सो यू नोट डाउन इट: orbital, nucleus and these subshells. Okay, next definition is the atomic number. Next definition is the atomic number. This atomic number which is represented by symbol of Z. आणि हा atomic number जो आहे ते atomic number represent करण्यासाठी जो सिंबल वापरला जातो तो सिंबल म्हणजे Z अशा प्रकारचा सिंबल. ओके, कशावर ठरवणार आहे आपला atomic number? The number of protons are present into the nucleus of an atom is known as a atomic number of that element. की एलिमेंटच्या न्यूक्लियस मध्ये किंवा त्या न्यूक्लियस मध्ये किती नंबर ऑफ प्रोटॉन्स प्रेझेंट असणार आहेत त्याला तो त्या एलिमेंटचा हा ॲटॉमिक नंबर असतो. काय असतो? ॲटॉमिक नंबर. म्हणजे आपण काय म्हणू शकतो? द नंबर ऑफ प्रोटॉन्स इज इक्वल टू द ॲटॉमिक नंबर. की एलिमेंट मध्ये जितके नंबर ऑफ प्रोटॉन्स असतील तितकाच त्याचा ॲटॉमिक नंबर सुद्धा असणार. किंवा की यालाच आपण आणखी काय डेफिनेशन मध्ये चेंज करू शकतो? द नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स in neutral atom is equal to that atomic number. की त्याच atomic number मध्ये किंवा त्या atom मध्ये नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स किती सराउंडिंग असणार, किती नंबर ऑफ इलेक्ट्रॉन प्रेझेंट असणार त्याचा इक्वल टू काय असतो? atomic number असणार. म्हणजे नंबर ऑफ प्रोटॉन इज इक्वल टू नंबर ऑफ इलेक्ट्रॉन
atomic number असं जरी म्हटलं तरी सुद्धा तुम्ही ते चालू शकेल. ओके, सो दिस इज द नंबर ऑफ प्रोटॉन्स, म्हणजे एटम मध्ये जितके नंबर ऑफ प्रोटॉन्स असतील किंवा जितके नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स असतात तितकाच तो त्या एलिमेंटचा atomic number of, and it is represented by formula of Z. त्याचा जो सिंबल आहे तो सिंबल कोणता घेतला जातो, Z असा सिंबल घेतला जातो. नेक्स्ट इज द मास नंबर. नेक्स्ट कोणता आहे मास नंबर, and this mass number which is denoted by symbol of capital A. आणि हा मास नंबर डिनोट करण्यासाठी, रिप्रेझेंट करण्यासाठी सिंबल A असा वापरला जातो. काय म्हणणार आहे, इट इज द सम ऑफ, याची डेफिनेशन कशी आहे, इट इज द सम ऑफ, it is the sum of number of protons and number of neutrons, and number of protons and number of neutrons is a mass number, is a mass number of that element. आणि तो त्या एलिमेंटचा काय असतो, मास नंबर. म्हणजे दिलेल्या न्यूक्लियस मध्ये की ॲटमचा सेंटर ऑफ द एलिमेंट हा कोणता आहे, न्यूक्लियस असा. त्या न्यूक्लियस मध्ये जितके नंबर ऑफ प्रोटॉन्स असतील किंवा जितके नंबर ऑफ न्यूट्रॉन्स असतील यांची जी बेरीज आहे त्या बेरीजलाच आपण काय म्हणतो की मास नंबर, तो त्या एलिमेंटचा मास नंबर असणार आहे. आणि याच्यावरून मास नंबरची डेफिनेशन काय आहे, इट इज द सम ऑफ द नंबर ऑफ प्रोटॉन्स अँड नंबर ऑफ न्यूट्रॉन्स इज इक्वल टू द मास नंबर ऑफ दॅट एलिमेंट, तो त्या एलिमेंटचा मास नंबर असणार. फॉर एक्झाम्पल, जर आपण या ठिकाणी एक एक्झाम्पल म्हणून 6C12 असं घेतलं असेल, काय घेतलं असेल 6C12. कार्बन हा एलिमेंट आहे आणि कार्बन या एलिमेंटचा ॲटॉमिक नंबर 6 असा दिसतो, कारण का जो बॉटमला जो लिहिलेला असतो तो 6 असतो. तर ऍक्च्युअली याचं रिप्रेझेंटेशन कुठल्या एलिमेंटचं, X हा एलिमेंट आहे असं समजूया, तर Z हा त्याचा काय असेल, सबस्क्रिप्टला जो असणारा ते ॲटॉमिक नंबर असेल आणि या ठिकाणी जो असेल तो असणारा त्याचा मास नंबर असेल. ओके, सो दिस इज द Z is the atomic number and A is the mass number. म्हणजे कार्बनचा atomic number 6 आहे, याचे Z ची व्हॅल्यू 6 आहे आणि या कार्बनचा मास नंबर A ची व्हॅल्यू 12 असणार. ओके, सो दिस इज 6 to 12 and representation of four atom. आणि कुठलाही एलिमेंट रिप्रेझेंट करण्यासाठी हा फॉर्म्युला आपण किंवा हे नोटेशन वापरतो ZXA. की हा X आहे जनरल एलिमेंट साठी फक्त वापरलाय. Z हा atomic number असेल, A हा mass number असणार. ओके, so this is the representation of atomic number and mass number. हे representation atomic number चे किंवा mass number चे असणार. ओके, याच्यावरून किंवा या हा जो रिप्रेझेंटेशन दिलेला आहे 6 याच्यावर नंबर ऑफ न्यूट्रॉन्स सुद्धा काढू शकतो. कशा प्रकारे कॅल्क्युलेट करणार आहे, दी नंबर ऑफ न्यूट्रॉन्स is equal to number of neutrons कशा प्रकारे कॅल्क्युलेट करणार आहे, a mass number minus atomic number. काय करणार आहे, mass number minus atomic number किंवा or हाच फॉर्म्युला कशा पद्धतीने लिहिला जाईल, mass number minus आता atomic number म्हणजे काय, number of protons. काय येणार आहे ते number of protons. तर number of neutrons जर आपल्याला कॅल्क्युलेट करायचे असतील तर आपण mass number मधून number of protons मायनस करू शकतो किंवा ते लिहित असताना सुद्धा न्यूट्रॉनचा जनरल सिंबल हा n असा घेतला जातो. ओके, न्यूट्रॉन having जनरल सिंबल n and this neutron will be calculated from a minus p. p म्हणजे काय, तो असेल प्रोटॉन असेल, तुम्ही a minus z सुद्धा लिहू शकता और असे लिहू आपण n is equal to a minus z सुद्धा घेणार. किंवा आणखी काय म्हणू शकतो, मास नंबर a is equal to n plus z. तो काय येणार आहे, n plus z. तर तिन्ही हे इंटर रिलेशन असतील किंवा तिन्ही याच्यानुसार किंवा तिन्ही इक्वेशन नुसार आपण कोणत्याही दोन व्हॅल्यू जर माहिती असेल तर तिसरी व्हॅल्यू आपण ऑटोमॅटिकली या फॉर्म्युलानुसार कॅल्क्युलेट करू शकतो. मास नंबर इज इक्वल टू नंबर ऑफ प्रोटॉन्स प्लस नंबर ऑफ न्यूट्रॉन्स प्लस नंबर ऑफ प्रोटॉन्स किंवा हा त्याचा ॲटॉमिक नंबर हा असू शकतो. ओके, सो दिस इज द सम बेसिक कन्सेप्ट प्रेझेंट इनटू दिस atomic structure chapter or the basic concept present in the atom. की अशा प्रकारच्या बेसिक गोष्टी जर आपण प्रोटॉन्स, न्यूट्रॉन्स आणि इलेक्ट्रॉन्स यांची इंटरफेरेन्सची माहिती आपण ॲटॉमिक स्ट्रक्चर मध्ये या ठिकाणी बघत आहोत. ओके, की याच्यानंतर आपल्याला की या ॲटॉमिक स्ट्रक्चर मध्ये काही क्वांटम मेकॅनिकल मॉडेल बघायचे. जसे आपण बोहरच ॲटॉमिक मॉडेल बघितलं की बोहर ॲटॉमिक मॉडेल मध्ये की हा बोहर ॲटॉमिक मॉडेलचं एक्सटेंडेशन केल्यानंतर किंवा तो
स्टडी केल्यानंतर काही क्वांटमच्या मेकॅनिक्सच्या कन्सेप्ट, काही क्वांटम मेकॅनिकल मॉडेल्स, ही क्वांटम मेकॅनिकल मॉडेल समोर आली आहे. त्यापैकी क्वांटम मेकॅनिकल मॉडेल पैकी जे फर्स्ट ॲटॉमिक मॉडेल किंवा फर्स्ट क्वांटम मेकॅनिकल मॉडेल मानलं गेलं आहे, which is known as a de Broglie model or de Broglie hypothesis. यालाच काय म्हटलं जातं? de Broglie या शास्त्रज्ञाने एक मॉडेल मानलं गेलं. This model which is known as a de Broglie hypothesis. Okay. कशा प्रकारचा हायपोथेसिस आहे बघा की डी ब्रॉग्ली हायपोथेसिस और डी ब्रॉग्ली मॉडेल. ओके. Okay, so next quantum mechanical model will be a de Broglie hypothesis. So in this de Broglie, this is the scientist name of de Broglie, and या ठिकाणी हे हायपोथेसिस de Broglie शास्त्रज्ञाने मांडले गेले असल्यामुळे या हायपोथेसिसला de Broglie हायपोथेसिस असं म्हटलेलं. काय म्हटलेलं आहे बघा? According to this de Broglie, this electron which is behaves like a standing waves. की de Broglie च्या नियमानुसार किंवा de Broglie च्या कन्क्लुजन नुसार असं म्हटलेलं आहे त्याने की इलेक्ट्रॉन हा किंवा इलेक्ट्रॉनचे बिहेवियर हे स्टँडिंग वेव्ह सारखं असणार आहे. ओके. दिस इज द फॉर्म ऑफ वेव्ह की इलेक्ट्रॉनचे बिहेवियर हे स्टँडिंग वेव्ह सारखं असणार आहे. सो देअरफॉर पण आतापर्यंत जितके शोध लागले होते की तितक्या शोधामध्ये ॲटम्स मध्ये प्रोटॉन, न्यूट्रॉन्स आणि इलेक्ट्रॉन्स हे सब ॲटॉमिक पार्टिकल्स आहेत. काय ते सब ॲटॉमिक पार्टिकल्स. आणि डी ब्रॉग्ली नुसार इलेक्ट्रॉन हा की वेव्ह सारखं सुद्धा नेचर दाखवतो. म्हणजे काय म्हटलेलं आहे? अकॉर्डिंग टू डी ब्रॉग्ली, इलेक्ट्रॉन बिहेव्स as wave. इलेक्ट्रॉन हा वेव्ह सारखं बिहेवियर सुद्धा दाखवतो. इट इज आल्सो बिहेव्स एज ए पार्टिकल. तो काय असणार आहे? तो पार्टिकल सुद्धा तो असणार. ओके. सो दिस इज द ड्युअल कॅरेक्टर ऑफ एन इलेक्ट्रॉन. आणि अशा प्रकारचे कॅरेक्टर आहे इलेक्ट्रॉनचं. ते ड्युअल कॅरेक्टर ऑफ एन इलेक्ट्रॉन व्हिच इज एक्सप्लेन्ड बाय द सायंटिस्ट डी ब्रॉग्ली. आणि हे इलेक्ट्रॉनचं ड्युअल कॅरेक्टर इट इज बिहेव्स लाईक वेव्ह एज वेल एज ए पार्टिकल. तो इलेक्ट्रॉन हा वेव्ह सारखं सुद्धा बिहेवियर दाखवतो, त्याच पद्धतीने तो पार्टिकल सारखं सुद्धा बिहेवियर दाखवणार आहे. अँड सो दिस इज द ड्युअल कॅरेक्टर. आणि हे दोन्ही पद्धतीचे कॅरेक्टर हा इलेक्ट्रॉन दाखवतो. This character will be explained by the scientist which is known as a de Broglie, and हे character de Broglie शास्त्रज्ञाने एक्सप्लेन केलेला आहे. कारण का बोहर्स ऑर्बिट एक्सप्लेन करताना की बोहर्स ऑर्बिट मध्ये की इलेक्ट्रॉन हा अशा ऑर्बिट मध्ये रिव्हॉल्व होत असतो की ज्या ऑर्बिट मध्ये एनर्जी कळवणार आहे. ज्या ऑर्बिट मध्ये काय असायला पाहिजे? त्या ऑर्बिटर मध्ये एनर्जी दाखवेल. ज्या ऑर्बिट्स मध्ये एनर्जी प्रेझेंट असतात त्याच ऑर्बिट्स मध्ये काय होतं की इलेक्ट्रॉन रिव्हॉल्व होत असतो. अशा प्रकारचे पोस्टुलेट्स आपण बोहर्स ॲटॉमिक थेअरी मध्ये ते एक्सप्लेन केलं होतं. ओके. किंवा अँग्युलर मोमेंटम इज द इंटिग्रल मल्टिपल ऑफ h nu. अशा प्रकारचे कन्सेप्ट आपण बघितली होती की ज्याच्यामध्ये अँग्युलर मोमेंटम हे इट इज द इंटिग्रल मल्टिपल ऑफ h nu. h इज द प्लंक्स कॉन्स्टंट and nu is the frequency of an electron. ओके. याच्याच नुसारच डी ब्रॉग्लीने काय म्हटलंय की जे बोहर्स ऑर्बिट मध्ये सर्कमस्टन्सेस येणार आहेत, की जे बोहर्स ऑर्बिट्स मध्ये आलेले सर्कमस्टन्सेस की हे ऑर्बिट्स मध्ये आपण तो इलेक्ट्रॉन आपण काय करू शकत नाही, एक्सप्लेन करू शकत नाही. ओके. मग याच्यावरून त्याने एक एक्सप्रेशन म्हटलेलं आहे डी ब्रॉग्ली एक्सप्रेशन which is denoted by lambda. Lambda is the symbol for wavelength. Okay. So lambda is equal to h upon a momentum of an electron. हे काय म्हटलेलं आहे? h upon momentum of an electron. And for this moment of an electron, he used the symbol h lambda is equal to h upon mv, momentum which is the m into v. Okay, so this is the equation for de Broglie equation, and this equation is known as a de Broglie. याच equation आपण de Broglie equation म्हणत असतो. Okay, and in this lambda is the wavelength, h is the Planck's constant. This 6.624 into 10 raised to minus 34 joule per second, or which is known as the Planck's constant. M is the small m is the mass of an electron. की de Broglie equation मध्ये जो m घेतलेला आहे तो काय आहे? mass of an electron असेल, and v is the velocity of that electron. आणि v ही
इलेक्ट्रॉनची ती व्हेलॉसिटी असेल. ओके, तर मास ऑफ एन इलेक्ट्रॉन हे सुद्धा आपण बघितलं, v इज द व्हेलॉसिटी ऑफ इलेक्ट्रॉन. या दोन्हीचा प्रोडक्ट मास इनटू व्हेलॉसिटी इज इक्वल टू मोमेंटम ऑफ एन इलेक्ट्रॉन. दिस इक्वेशन इज नोन एज ए डी ब्रॉग्ली हायपोथेसिस और डी ब्रॉग्ली एक्सप्रेशन. आणि हेच एक्सप्रेशन कुठलं म्हटलं जातं, डी ब्रॉग्लीचं एक्सप्रेशन. तर आपल्याला की काही वेगवेगळ्या कॉम्पिटिटिव्ह एक्झाम मध्ये क्वेश्चन विचारला जाऊ शकतो की लॅम्बडा इज इक्वल टू h अपॉन m व्हिच इज द इक्वेशन ऑफ डी ब्रॉग्ली इक्वेशन. हे इक्वेशन कोणतं आहे, डी ब्रॉग्ली इक्वेशन. तर इक्वेशन आपल्याला माहिती असलं पाहिजे, इट इज लॅम्बडा इज इक्वल टू h अपॉन mv. ओके, next is the principle of quantum mechanical model. Next principle which is denoted by the Heisenberg uncertainty principle. कि डी ब्रॉग्ली नंतर आणखी प्रिन्सिपल मानले गेले which is known as a Heisenberg uncertainty किंवा uncertainty principle. ओके, Heisenberg uncertainty principle. या प्रिन्सिपल मध्ये आपण काय बघणार आहे, अनसर्टनिटी प्रिन्सिपल मध्ये की इलेक्ट्रॉन व्हिच इज रिव्हॉल्विंग अराउंड द न्यूक्लियस. की इलेक्ट्रॉन हा नेहमी त्याच्या कंटिन्युअस मोशन मध्ये न्यूक्लियसच्या भोवती फिरत असतो. ओके, मग ते आपल्याला जर इलेक्ट्रॉनची पोझिशन काढायची असेल, काय म्हणणार आपण, पोझिशन म्हणजे पोझिशनसाठी सिंबल आपण x असा घेऊ. फॉर दिस पोझिशन सिंबल इज इक्वल टू x. पोझिशन साठी सिंबल आपण x असा कन्सिडर करू. ओके, जर इलेक्ट्रॉनची पोझिशन आपल्याला कॅल्क्युलेट करायची असेल तर त्या ठिकाणचं मोमेंटम हे चेंज होणार आहे. म्हणजे ॲक्युरेटली जर आपल्याला इलेक्ट्रॉनची मूव्हिंग इलेक्ट्रॉनची पोझिशन कॅल्क्युलेट करायची असेल तर त्या ठिकाणचं मोमेंटम चेंज होणार आहे. ओके, आणि मोमेंटम साठीचा सिंबल आपण घेऊ इज द p. हा सिंबल घेऊ, काय घेऊ, सिंबल p असा घेऊ. म्हणजेच आपल्याला इलेक्ट्रॉनची सायमल्टेनियसली पोझिशन आणि मोमेंटम जर कॅल्क्युलेट करायचं असेल तर आपण ती कॅल्क्युलेट करू शकत नाही. कारण काय होणार आहे की जर आपण पोझिशन कॅल्क्युलेट करायची म्हटली तर पोझिशन इलेक्ट्रॉन हा कंटिन्युअस मोशन आहे. मग एका ठराविक पोझिशनला जर आपण त्याची पोझिशन बघितली सो दिस इज चेंज इन पोझिशन. म्हणजे तो काय याला डेल एक्स घेतला सिंबल. कोणता सिंबल घेतला, डेल एक्स. तर पोझिशन जर आपण ॲक्युरेटली बघितली एखाद्या सर्टन पोझिशन किंवा इन्स्टंटेनियस पोझिशनची इलेक्ट्रॉनची पोझिशन जर आपण कॅल्क्युलेट केली डेल एक्स तर त्या ठिकाणचा मोमेंटम हा चेंज होणार आहे. कारण पोझिशन ज्यावेळी आपण ॲक्युरेटली कॅल्क्युलेट करतो तर त्या ठिकाणचा मोमेंटम चेंज होईल. आणखी ज्यावेळी आपण मोमेंटम ॲक्युरेटली कॅल्क्युलेट करणार आहे त्यावेळी तो इलेक्ट्रॉन मूव्हिंग इलेक्ट्रॉन आहे. तर मोमेंटम जर आपण कॅल्क्युलेट करतो तर त्यावेळी त्याची पोझिशन चेंज झालेली असणार. म्हणजे सायमल्टेनियसली आपण पोझिशन आणि मोमेंटम हे कॅल्क्युलेट करू शकत नाही. सो दिस इज द अनसर्टनिटी प्रिन्सिपल ऑफ हायझेनबर्ग. आणि हे प्रिन्सिपल कशाचं आहे की हायझेनबर्ग अनसर्टनिटीचं प्रिन्सिपल असणार की ज्या प्रिन्सिपल मध्ये द पोझिशन अँड मोमेंटम ऑफ एन इलेक्ट्रॉन कॅनॉट बी कॅल्क्युलेटेड सायमल्टेनियसली. याचं जे स्टेटमेंट आहे हायझेनबर्ग अनसर्टनिटी प्रिन्सिपलचं स्टेटमेंट कशा प्रकारचं आहे, द पोझिशन अँड मोमेंटम ऑफ एन इलेक्ट्रॉन कॅनॉट बी डिटरमाइन्ड सायमल्टेनियसली. की पोझिशन आणि मोमेंटम हे इलेक्ट्रॉनचं सायमल्टेनियसली आपण डिटरमाइन करू शकत नाही. सो दिस इज द हायझेनबर्ग अनसर्टनिटी प्रिन्सिपल. तर तुम्ही नोट डाऊन करायचं आहे ती स्टेटमेंट जे सांगितलं, द पोझिशन अँड momentum of an electron cannot be calculated or cannot be determined simultaneously. So this is the Heisenberg uncertainty principle. And this formula for this याच्यासाठी इक्वेशन काय म्हटलेलं आहे, del x into del p is greater than equal to h upon 4 pi. की del x आणि del p याचं मल्टिप्लिकेशन हे is greater than equal to असेल किंवा greater than असेल कशाच्या, it is h upon 4 pi च्या इक्वल आहे. So this is the equation for uncertainty principle. आणि हे इक्वेशन आपल्याला uncertainty principle म्हणून बघितलं जातं. del x into del p is greater than equal to h upon 4 pi. So this is the uncertainty principle of Heisenberg. ओके, की दोन्ही आहे तिथे आपल्या समोर एक डी ब्रॉग्ली हायपोथेसिस की डी ब्रॉग्ली हायपोथेसिस न इलेक्ट्रॉनचं ड्युअल कॅरेक्टर एक्सप्लेन केलेलं आहे की ज्या कॅरेक्टर मध्ये इलेक्ट्रॉन हा वेव्ह आणि पार्टिकल या दोन्ही सारखं बिहेवियर दाखवतो. आणि हे बिहेवियर डी ब्रॉग्लीने एक्सप्लेन केलेलं आहे बाय युजिंग दिस इक्वेशन. त्यासाठी हे हायपोथेसिस एक्सप्लेन करण्यासाठी एक एक्सप्रेशन तयार केली ती म्हणजे लॅम्बडा इज इक्वल टू h अपॉन mv अशा प्रकारचं मिळालं.
ओके. त्याच पद्धतीने हायझेनबर्ग अनसर्टनिटी प्रिन्सिपल म्हणजे काय की एखाद्या इलेक्ट्रॉनचे आपण सायमल्टेनियसली पोझिशन आणखी मोमेंटम हे ॲक्युरेटली डिटरमाइन करू शकत नाही. त्यासाठी त्यानं पोझिशनसाठी सिम्बॉल डेल एक्स, मोमेंटमसाठी डेल पी घेतला आणि त्याच्यावर त्याने अनसर्टनिटी प्रिन्सिपलचं एक इक्वेशन तयार केलेलं आहे. ते म्हणजे डेल एक्स इंटू डेल पी इज ग्रेटर दॅन इक्वल टू एच अपॉन 4 पाय. ओके, सो दिस इज द अनसर्टनिटी प्रिन्सिपल. So these are the two concepts present into the quantum atomic mechanical model. आणि ह्या ज्या दोन कन्सेप्ट आलेल्या आहेत वेगळ्या प्रकारच्या कन्सेप्ट आहेत. या दोन्ही कन्सेप्ट ह्या क्वांटम मेकॅनिकल मॉडेलमधून की ॲटॉमिक स्ट्रक्चरमध्ये या इंट्रोड्यूस झालेल्या आहेत. ओके, सो इन दिस लेक्चर या लेक्चरमध्ये आपण की काही डेफिनेशन्स आणखी ही दोन क्वांटम मेकॅनिकल मॉडेलमध्ये ज्या दोन बेसिक कन्सेप्ट आहेत ते दोन बेसिक कन्सेप्ट एक्सप्लेन केले. ओके, नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण क्वांटम नंबर ही कन्सेप्ट शिकणार आहे. सो थँक्यू.